मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना धीर दिलाय। तसंच लवकरात लवकर मदतीचं आश्वासन देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे। बघूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मराठवाडा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोन्यासारखी पिकं डोळ्यादेखत वाहून गेली। मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलं। नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे घरातले संसार देखील उघड्यावर आले। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। शेतकऱ्यांच्या बांधावर जात मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सोलापूरच्या करमाळ्यात पाहणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिवमध्ये जात परिस्थितीचा आढावा घेतला। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जात शेतकऱ्यांना धीर दिला। तर पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्याचा दौरा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या दारफळ आणि निमगावात परिस्थितीचा आढावा घेतला। सीना नदीला आलेल्या पुरामुळे या गावात पाणी शिरलं, तसंच पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथल्या स्थानिकांना आधार देण्याचं काम केलं। तसंच सरकारकडून हवी तेवढी मदत केली जाणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं। कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील करमाळा भागात पूर परिस्थितीची पाहणी केली। तालुक्यात झालेल्या नुकसानीचा अजित पवारांनी आढावा घेतला। दरम्यान यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। तसंच तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देखील अजित पवारांनी दिले। इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडंसं वापसा आला पाहिजे। चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही। तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू। आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे। तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे, म्हणायचं अजून कोणी येतच नाही। आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल, त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे, तो पहिल्यांदा दुरुस्त करा। अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीची पाहणी केली। मात्र यावेळी दत्तात्रय भरणेंना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना घेरलं आणि प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली। हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली। इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो। जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला, तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही, हे तुम्हाला सगळ्याला सांगतो। जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी देखील जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात जात पाहणी केली। जालन्यातल्या गोळेगाव आणि परतूरमध्ये पूरग्रस्तांशी पंकजा मुंडेंनी संवाद साधला। खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना धीर दिलाय। सर्व धीर धरा, खचून जाऊ नका। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल पूर्ण विस्तृत बैठक घेतली। ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्तमंत्री देखील आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत। आता जे जून जुलैमध्ये जे अतिवृष्टी झाली, जुलै ऑगस्ट मध्ये, त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते, ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कालच बीडमध्ये, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले। जालन्याचे आज उद्यात होतील। तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊ। कोणीही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील धाराशिवमध्ये परिस्थितीचा आढावा घेतला। तसंच धाराशिवमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उद्ध्वस्त झाला।
त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं एकनाथ शिंदे यांच्याकडून वाटप करण्यात आलं. तसंच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचं आश्वासन देखील एकनाथ शिंदेंनी दिलंय. तातडीची मदत इथल्या भागातल्या लोकांना दिले. आज देखील ट्रकच्या ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जी आहे, कपडा लत्ता, अन्नधान्य, भांडी कुंडी आहे आपलं देण्याचं कर्तव्य आहे. आणि मग जी काही शासकीय मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे. त्यामुळे मी अगोदरच सांगतो की यांना मदत देताना काही अटी आपल्याला शिथिलही कराव्या लागतात. 3 दिवसापासून एकाच जागेवर आहोत, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकरी महिलेने केली. तसंच एकनाथ शिंदेंकडून करण्यात आलेली मदत ही फक्त 2च दिवस पुरणार असल्याची भावना पूरग्रस्त महिलेनं व्यक्त केली आहे. ताई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या भेटीसाठी आलेत. मागील 3 दिवसांपासून तुमची हीच परिस्थिती आहे, काय सांगा? हीच आहे, आम्हाला काहीतरी मदत पाहिजे. आम्ही 3 दिवस झाले तर बाहेरच याच कपड्यावर आहे. आम्ही आम्ही संध्याकाळ असती तर आम्ही जाग्याला सापडलो पण नसतो. दिवसात झाल्यामुळे एवढंही झाले, सगळे आमची घरं उद्ध्वस्त झाल्यात, शेत पण आमचं वाहून गेलं. आम्हाला काहीतरी मदत पाहिजे. ही तात्पुरती मदत आहे, 2 दिवसापुरची. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. दरम्यान या दौऱ्यांवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्यानंतर दौरे सुरू केले. तसंच फक्त 1-2 तासाचे दौरे केल्याचं म्हणत शशिकांत शिंदेंनी सत्ताधारी मंत्री आणि आमदारांवर निशाणा साधलाय. बऱ्याच मंत्र्यांचे दौरे पण बघितले, 1 तासाचे, अर्ध्या तासाचे दौरे दिसत आहेत. हे फक्त सोपस्कार पाडतायत. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की प्रत्येकाने, मंत्र्यांनी आता मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये जाऊन नुकसान भरपाईची पाहणी करा. या जिल्ह्यातले नव्हे तर जिथल्या जिल्ह्यातले नुकसान झालेले आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या जिल्ह्यातले मंत्रीसुद्धा अजूनपर्यंत मुंबईलाच होते. आता त्यांना सांगितल्यानंतर गावी यायला लागले. लोकप्रतिनिधी तसं होत आहेत, पण प्रत्यक्षात आमचे खासदार, आमदार आणि आम्ही प्रतिनिधी सगळे, आमचा पक्ष त्या ठिकाणी 100% शेतकऱ्यांच्या बांधवतात. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी बघितलेल्या स्वप्नांचा चिखल झाला. तसंच घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं देखील नुकसान झालंय. त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा? वर्षभर काबाड कष्ट करून कमावलेल्या पैशांची देखील माती झाली. त्यामुळे मायबाप सरकारनंच मदतीचा हातभार लावावा अशा भावना आता शेतकरी व्यक्त करतात. तर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी देखील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर दिला. तसंच मदतीचं ठोस आश्वासन देखील दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.